बच्चों, मैं आज आपको पढ़ा रही हूँ मिर्च मसाला पाठ का प्रश्नोत्तर और व्याकरणांश। पहले हमारे चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो और कमेंट करो बच्चों। अभी हम देखें इस पाठ के व्याकरणांश को। अभ्यास। फर्स्ट मेन, एक वाक्य में उत्तर लिखिए। फर्स्ट क्वेश्चन, एक दिन बोलू क्या कर रहा था? एक दिन बोलू शाम में आंगन में बैठकर दूध पी रहा था। सेकेंड क्वेश्चन, दूध कहाँ फैल गई? दूध जमीन पर फैल गई। दूध में उसको क्या दिखाई दिए? दूध में उसको 2 पंख दिखाई दिए। फोर्थ क्वेश्चन, हीरा किसे ना पचा पाई? बोलू ने दूध में पंख की बात बता दी, हीरा इस बात को पचा ना पाई। फिफ्थ क्वेश्चन, चंपा ने किसको देखते ही हीरा सारी बातें उगल दी? अपनी सहेली चमेली को देखते ही सारी बातें उगल दी। सिक्स्थ क्वेश्चन, चमेली ने चंपा से क्या कहा? चमेली ने चंपा से यह कहा कि पूरा कबूतर, इतना बड़ा कबूतर तो कैसा खाया होगा? ऐसे बातें कही। सेवेंथ क्वेश्चन, दूर दूर से लोग क्यों आने लगे? दूर दूर से लोग चमत्कार देखने के लिए आने लगे। एट्थ क्वेश्चन, बेचारा बोलू ने भयभीत होकर क्या किया? बेचारा बोलू ने भयभीत होकर एक पेड़ पर चिप गया। सेकेंड मेन, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। बोलू क्यों घबरा गया? बोलू घबरा गया क्योंकि एक दिन शाम को बोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था। उसे खांसी आई, दूध का लोटा लुढ़क गया तथा थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैल गया। पहले दूध में उसको 2 पंख दिखाई दी, वह देखकर वह घबरा गया। सेकेंड क्वेश्चन, हीरा ने चंपा से क्या कहा? हीरा ने चंपा से यह कहा कि एक राज की बात है, जानती हो आज क्या हुआ? उसके मुंह से कबूतर के पंख निकले, बहुत सारे। मुझे चिंता हो रही है। थर्ड क्वेश्चन, चमेली से चंपा ने बोलू के बारे में क्या कहा? अपनी सहेली चमेली को देखते ही उसके सारी बात उगल दी। कहने से पहले चमेली से वादा करवा लिया। चंपा बोली, देखो तो बोलू जी को आज खांसी आई और उसके मुंह से एक पूरा कबूतर निकला। फोर्थ क्वेश्चन, शाम तक गांव में कौन कौन सी खबर फैल गई? शाम तक गांव में यह खबर फैल गई कि कुछ ही देर बाद किसी पड़ोसन ने सुना कि बोलू के मुंह से झुंड कबूतर, कौआ, गोरैया, मुर्गी आदि निकल रहे हैं। गांव में यहाँ तक खबर फैल गई कि कई आकाश तथा रंग रंग के पक्षी, विदेशी पक्षी भी बोलू के मुंह से निकल रहा है और इन पक्षियों से आकाश भर गया है। ठीक है बच्चों, अभी प्रश्नोत्तर हुआ ना। अभी नेक्स्ट हम व्याकरणांश को देखेंगे। थर्ड मेन, विलोम शब्द लिखिए, ಅಂದರೆ ವಿರುದ್ಧ ಪದ, ऑपोजिट वर्ड्स। उदाहरण, ज़मीन आसमान, जाना आना, बहुत कम, विश्वास अविश्वास, बड़ा छोटा, गांव शहर, विदेश स्वदेश। फोर्थ मेन, अन्य वचन रूप लिखिए। ಉದಾಹರಣೆ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, दिन दिन। ಕೆಲವೊಂದು ಪದಗಳು ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ सूचना के अनुसार कुछ शब्द सदा एक वचन में प्रयुक्त होता है, जैसे पानी, वायु, अग्नि, भूमि, आकाश आदि। ಅಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ಪದಗಳು ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೇನೆ ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನು ಕೆಲವು ಪದಗಳಿಗೆ ನಾವು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಬಹುವಚನವನ್ನು ಅನ್ಯವಚನದ ಲಿಂಗ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. पंख पंख, घर घर, पेट पेट, लोग लोग,
ಕಬೂತರ್ ಕಬೂತರ್ ಪಕ್ಷಿ, ಇದೊಂಚೂರು ಚೇಂಜ್ ಆಗಿದೆ, ಪಕ್ಷಿಯ ಅಂತ ಬರ್ಕೋಬೇಕು. ಪೇಡ್ ಪೇಡ್, ಗಾಂವ್ ಗಾಂವ್. ಓಕೆ, ಅಭಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದರ ಈ ಕಡೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡೋಣ. ಉದಾಹರಣೆ: ಕೌವಾ ಕೌವೆ, ಕೌವಾ ಕೌವೆ. ಗೊರಯ್ಯ ಗೊರಯ್ಯೆ, ಮುರ್ಗಾ मुर्गे, बेचारा बेचाराएं, वादा वादे. ओके, अभी फिफ्थ में रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. फर्स्ट वन, बोलू ने अपनी पत्नी डैश से कहा. बोलू ने अपनी पत्नी हीरा से कहा. सेकंड, बोलू ने डैश में दूध की बोलू ने डैश में पंख की बात बता दी. बोलू ने बोलू ने डैश में पंख की बात बता दी. दूध में पंख की बात बता दी. थर्ड वन, हीरा का पेट डैश लगा, फूलने लगा. फोर्थ वन, लोग बात का डैश बना देंगे, बतंगड़. फिफ्थ वन, चंपा ने अपनी सहेली डैश से सारी बात उगल दी, चमेली से. सिक्स वन, गांव में खबर फैल गई कि पक्षियों से डैश भर गया, आकाश भर गया. सिक्स में, इन पक्षियों के नाम कन्नड़ अथवा इंग्लिश अंग्रेजी में लिखिए. ಈ ಕೆಲವೊಂದು ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರಿದೆ, ಅದನ್ನು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ಅವರೇ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ನಾಮ್ ಕನ್ನಡ और अंग्रेजी. ಉದಾಹರಣೆಗೆ ಕಬೂತರ್ ಪಾರಿವಾಳ ಪಿಜಿಯನ್, ತೋತಾ ಗಿಳಿ ಪ್ಯಾರೆಟ್, ಮೈನಾ ಮೈನಾ ಮೈನಾ, ಕೋವಾ ಕಾಗೆ ಕ್ರೌ, ಬಾಜ್ ಗಿಡ್ಗ ಹಾಕ್, ಗಿದ್ದ ರಣಹದ್ದು ಉಲ್ಚರ್, ಗೊರಯ್ಯ ಗುಬ್ಬಚ್ಚಿ ಸ್ಪ್ಯಾರೋ, ಬಗುಲ ಬಕಪಕ್ಷಿ ಕ್ರೇನ್ ಅಥವಾ ನೀರಿನ ಹಕ್ಕಿ ಅಂತಲೂ ಕರಿಬೋದು, ಮುರ್ಗಾ ಕೋಳಿ ಹೆನ್, ಜಮ್ಗಾದಡ್ ಬಾವಲಿ ಬ್ಯಾಟ್. ಸೆವೆಂತ್ ಮೈನ್, ಇನ್ ವಾಕ್ಯೋं में छिपे पक्षियों के नाम ढूंढकर लिखिए. ಇಲ್ಲಿ 3 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಪಕ್ಷಿ ಹೆಸರಿದೆ, ಅದನ್ನು ಈ ಫಿಲ್ ಇನ್ ದ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ಸಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಕ್ಸಾಂಪಲ್: ಅಬ್ ದೋ ತಾಜಾ ಫಲ್ ಕಾ ಲೋ. ಇಲ್ಲಿ ತೋತಾ ಇದೆ ನೋಡಿ, ಅದನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ಒನ್, ತುಮ್ಕೋ ಯಲಹಂಕ ಜಾನಾ ಹೋಗಾ. तुमको यलहंका में कोयल है, इसे फिल कर लो, कोयल. सेकेंड वन, जब गुलाब देखती हूँ तब खुशी होती है. जब गुलाब, उसमें बगुला है, फिल कर लो. थर्ड वन, तुम मृगालय में घूमो रमेश. इधर घूमो रमेश में मोर है, इसे भी मोर होगा, फिल कर लो. एट्थ वन, ನಿವಾಸ ಸ್ಥಾನಕ್ಕೋ ಜಾನಿಯೇ. ಇಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಪಕ್ಷಿಗಳು ಪ್ರಾಣಿಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಗೂಡಲ್ಲಿ ಮತ್ತು ಗುಹೆನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪಂಜರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಆದ್ಮಿ ಗರ್ ಮಖಾನ್, ಪಕ್ಷಿ ಘೋಸ್ಲಾ, ಬಕ್ರಿ ಬಾಡ್, ಗೋಡಾ ಅಸ್ತಬಲ್ ಗುಡ್ಸಾಲ್, ಚೂಹಾ ಬಿಲ್, सांप बाम्बी. सेवेंथ वन, सिंह गुफा. ನೈನ್ತ್ ಮೈನ್, ಸಾರ್ಥಕ್ ವಾಕ್ಯ ಬನಾಯಿಯೇ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಜಂಬಲ್ ವರ್ಡ್ಸ್ ಥರ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ಒನ್, कहूँगी कसम नहीं से किसी से. कसम से किसी से नहीं कहूँगी. सेकेंड वन, गया ना से रहा चंपा, चंपा से रहा ना गया. थर्ड वन, आई खांसी को बोलू जी को खांसी आई. फोर्थ वन, आने लोग चमत्कार यह चमत्कार देखने लोग आने लगे. टेंथ में, इनको चलने का तरीका बताइए. ಇಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಥರ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. ಬ್ರ್ಯಾಕೆಟಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಫುದಕ್, ಬಾಗ್, ರೆಂಗ್, ತೈರ್, ಉಡ್. ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಆದ್ಮಿ ಜಮೀನ್ ಪರ್, ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದ್ಮಿ ಜಮೀನ್ ಪರ್ ಚಲ್ತೆ ಹೇ, ಮನುಷ್ಯ ನೆಲದ ಮೇಲೆ ನಡೀತಾನೆ ಅಲ್ವಾ. ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಮಚ್ಲಿ ಪಾನಿ ಮೇ ತೇರ್ತೆ ಹೇ. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್, सांप ಜಮೀನ್ ಪರ್ रेंगते हैं. थर्ड वन, जानवर 4 पैरों में भागते हैं.
फोर्थ वन, पक्षी पंखों के सहारे उड़ते हैं। फिफ्थ वन, मेंढक फुदकते हुए आगे बढ़ते हैं। 11th माइन, देखे आप कोयल के बारे में कितना जानते हैं। ನೀವು ಕೋಗಿಲೆ ಬಗ್ಗೆ ಏನೇನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಫಿಲ್ ಇನ್ ದ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್, ಇದು ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕು. कोयल एक डैश पक्षी है, सुंदर पक्षी है, उसका रंग डैश होता है, उसका रंग काला होता है, वह डैश जैसे ही दिखाई देती है, वह कौवा जैसे ही दिखाई देती है, वह मीठी स्वर से डैश है, वह मीठी स्वर से गाते हैं, वह केवल डैश ऋतु में गाती है, वसंत ऋतु में गाती है, वह अपने डैश कोए के घोंसलों में देती है, अंडे को कोए के घोंसले में देती है। केवल डैश से हम कोयल तथा कौवे में अंतर कर सकते हैं। ध्वनि से हम कोयल या कौवे के अंतर कर सकते हैं। अभी नेक्स्ट देखें भाषा ज्ञान. भाषा ज्ञान में संज्ञा ನಾಮಪದ ಅಂದರೆ ನೌನ್ ಅಂತ ನೋಡೋಣ. नौन व्हाट इज अस, अरे संज्ञा किसे कहते हैं. उपयुक्त वाक्यों में रेखांकित शब्द किसी व्यक्ति, वस्तु, स्थान. ಇದು ಧ್ಯಾನ್ ಸೆ ಸುನೋ, ಗಮನ ಇಟ್ಟು ಕೇಳಿ. ವ್ಯಕ್ತಿ, ವಸ್ತು, ಸ್ಥಾನ್, ಇದು ಮೂರು. ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದರೆ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಮನುಷ್ಯರು. ವಸ್ತು ಅಂದರೆ ವಸ್ತುಗಳು, ಗೊತ್ತಲ್ಲ. ಸ್ಥಾನ್ ಅಂದರೆ ಪ್ಲೇಸ್. ಇದು ಮೂರನ್ನು ಸೂಚಿಸುವುದೇ ನೌನ್ ಅಂದರೆ ನಾಮಪದ. संज्ञा के व्यक्ति, वस्तु, स्थान को तथा भाव का परिचय दे रहे हैं, वही संज्ञा कहते हैं. फर्स्ट वन, इन वाक्यों को पढ़िए और रेखांकित शब्दों की ओर ध्यान दीजिए. फर्स्ट वन, एक दिन भोलू आंगन में बैठा था. इधर संज्ञा कौन सा है? भोलू, आंगन दोनों भी संज्ञा है. सेकेंड वन, उसकी पत्नी का नाम हीरा है. पत्नी हीरा एक संज्ञा है. थर्ड वन, हीरा को चिंता हो रही है. हीरा और चिंता ये दोनों भी संज्ञा पद है. फोर्थ वन, दूध का लोटा लुढ़क गया. दूध और लोटा संज्ञा. फिफ्थ वन, गांव में खबर फैल गई. गांव और खबर ये दोनों भी संज्ञा पद. सिक्स वन, बोलू की घबराहट देखकर लोगों को समझ आया. बोलू और घबराहट. ओके. नेक्स्ट, किसी व्यक्ति, वस्तु, स्थान तथा भाव को नाम को संज्ञा कहते हैं. ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ, ವಸ್ತು, ಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಭಾವ ಈ ನಾಲ್ಕನ್ನು ನಾವು ನಾಮಪದ ಅಥವಾ ಸಂಜ್ಞಾ ನೌನ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಆ ಪಾರ್ಟಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ. 5 ಪಾರ್ಟ್ಸ್ ಇದೆ. 5 ಟೈಪ್ಸ್ ಇರುತ್ತೆ ಇದರಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 5 ಟೈಪ್ಗೂ ನೋಡೋಣ. ಈ ಪಟ್ಟಿನಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ, ಅದನ್ನು ಓದ್ತೀನಿ, ಗಮನ ಇಟ್ಟು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಬೋಲು, हीरा, कबूतर, भारत, यमुना, हिमालय आदि. जातिवाचक संज्ञा पत्नी, पक्षी, गांव, देश, नदी आदि. भाववाचक संज्ञा चिंता, घबराहट, अच्छाई, बुराई, ಮಿಟಾಸ್ ಆದಿ ಅಂದರೆ ಕೆಲವು ಭಾವನೆಗಳನ್ನು ಸೂಚಿಸುವುದು ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ. ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, ಸಮೂಹ ಅಂದರೆ ಗ್ರೂಪಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು. ಸೇನಾ, ದಲ್, झुंड, ಗಣ, ಗುಚ್ಛ ಆದಿ. ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಸೋನಾ, ಚಾಂದಿ, ಲೋಹ, ತಾಂಬ ಆದಿ. ಅಂದರೆ ಅದೊಂದು ದ್ರವರೂಪದ ಒಂದು ಲೋಹಗಳನ್ನು ನಾವು ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಅಂತ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿಬೋದು. ಕುಚ್ ಅನ್ಯ ಉದಾಹರಣೆ, ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ध्यान से देख लो. फर्स्ट वन, दीपक प्रिय नित्य सब बचपन के दोस्त है. सेकंड, ये एक ही विद्यालय के छात्र है. थर्ड वन, इन सब में गहरी मित्रता है. फोर्थ वन, इन्हें पुस्तकों से प्रेम है. फिफ्थ वन, देश की सेना हमेशा तैयार रहती है. सिक्स वन, तांबे के लोटे का पानी सेहतमंद होता है.
ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವುದು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ, ಜಾತಿವಾಚಕ, ಭಾವವಾಚಕ, ಸಮೂಹ ಮತ್ತು ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡೋಣ. ದೀಪಕ್ ಫಸ್ಟು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ. ದೀಪಕ್ ಪ್ರಿಯ ನಿತ್ಯ, ಇದೆಲ್ಲ ಹೆಸರು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ. ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ. विद्यालय, छात्र, पुस्तक, लौटा, ये सभी जातिवाचक. भाववाचक बचपन, मित्रता, प्रेम, दोस्ती, ये सभी भाववाचक. समूहवाचक संज्ञा सेना. द्रव्यवाचक तांब और पानी. ಪಾನಿ ಅದು ದ್ರವ ರೂಪ ಅಲ್ವಾ, ಲಿಕ್ವಿಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ನಾವು ದ್ರವ್ಯ ರೂಪದ ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಕೇತೆ. ಅಭಿ ದೇಖೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮುಹಾವರೆ ಅಂದರೆ ಒಗಟುಗಳ ರೂಪದಲ್ಲಿರುತ್ತೆ ಕೆಲವೊಂದು ಮಾತುಗಳು, ಅದನ್ನು ನಾವು ಅದಕ್ಕೇನು ಅರ್ಥ ಮೀನಿಂಗ್ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡೋಣ. सामान्य अर्थ के बदले में विशेष अर्थ देने वाले वाक्यांश मुहावरे कहलाते हैं. मुहावरों का अर्थ समझिए. फर्स्ट वन, राई का पहाड़ बनाना ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕ ವಿಷಯನ ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಮಾಡೋದು. छोटी सी बात को बड़ा बनाना. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್, ಆಗ್ ಬಬೂಲಾ ಹೋನಾ ಅಂದರೆ ಯಾವಾಗಲೂ ಬೆಂಕಿ ಥರ ಉರಿಯೋದು. ಅತ್ಯಂತ ಕ್ರೋಧಿತ್ ಹೋನಾ ಕೋಪಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ. ಥರ್ಡ್ ಒನ್, ಬಾಯೇ ಹಾತ್ ಕಾ ಖೇಲ್, ಇದೆಲ್ಲ ಏನು ಎಡಗೈಯಲ್ಲಿ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಅನ್ನೋ ಥರ. ಅಧಿಕ್ ಆಸಾನ್ ತುಂಬ ಈಸಿ ಅಂತ. ಫೋರ್ತ್ ಒನ್, ಬಾಲು ಸೇ ತೇಲ್ ನಿಕಲ್ನಾ ಅಂದರೆ ಮರಳಿಂದ ಎಣ್ಣೆನ ತೆಗೆಯೋಷ್ಟು ಕಷ್ಟ. ಅಸಾಧ್ಯಕ್ಕೋ ಸಾಧ್ಯ ಬನಾನ ಅಂದರೆ ಆಗದೇ ಇರೋಂಥ ಕೆಲಸನ ಸಾಧ್ಯ ಮಾಡಿ ತೋರಿಸೋವಂಥದ್ದು. ಫಿಫ್ತ್ ಒನ್, ನೌದವ್ ಗ್ಯಾರ ಹೋನಾ ಅಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ಕೆಲಸಗಳನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಅದ್ರ ಹತ್ರನೂ ಹೋಗೋಲ್ಲ, ಬಾಗ್ ಜಾನ ಅಂತ. ಸಿಕ್ಸ್ತ್ ಒನ್, ಬಾತ್ ಕಾ ಬತಂಗಡ್ ಬನಾನಾ, ಬಾತ್ ಕೋ ಬಡಾ ಚಡಾಕರ್ ಬೋಲ್ನಾ ಅಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳನ್ನು ಚಿಕ್ಕದನ್ನು ದೊಡ್ಡದು ಮಾಡೋದು, ಸುತ್ತಿ ಬಳಸಿ ಹೇಳೋದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ बात का बतंगड़ बनाना कहते हैं. ओके ठीक है बच्चों, अभी सभी समझ में आए ना. अब एक बार ये ग्रामर वर्ड्स को सभी ध्यान से पढ़ लो. ओके, थैंक यू.